नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। या पक्षप्रवेशाला नाशिकमधील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेत्यांकडून विशेषतः देवयानी फरांदे यांच्याकडून विरोध झाल्याचे समोर आले। मात्र तरीही यतीन वाघ, विनायक पांडे, शाहू खैरे, दिनकर पाटील, लता पाटील, अमोल पाटील, रवींद्र धिवरे, नितीन भोसले आणि वैशाली भोसले यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला। मनसेचे नेते दिनकर पाटील यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले असले तरी मनसेने तातडीने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली। याआधी संजय राऊत यांनीही अशाच प्रकारे ठाकरे गटातून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर कारवाई केली होती। गिरीश महाजन यांनी यावेळी नाशिक महानगरपालिकेत 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण मानले जात आहे। भाजप आता नवे आणि जुने एकत्र घेऊन काम करणार असल्याचे महाजन म्हणाले। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव, नाशिक।